ऐन युद्धाच्या धुमश्चक्री पलायन करून निघून गेलाय. हे कश्यप नंदना, हा. हे वैनतेय गरुडा, हे मातृभक्ता, तुझ्या पवित्र आणि शुद्ध चरणी हा चंद्रभानू प्रणाम करतोय. सदैव कल्याण होईल असा मंगलमय आशीर्वाद आहे तुला. हे गरुडा, हा. अस्त्राच्या निमित्तानं का असेना आवाहन करता क्षणी या ठिकाणी प्रगट झालास. असंख्य सर्पांना पळून लाविलास, आम्हाला भयमुक्त केलास. पण मला सांग, काय ते? उदयपूर नगरीच्या पुण्यभूमीत हे सत्कृत्य चाललंय, हे पुण्यकर्म चाललंय, म्हणजेच नवचंडिया प्रारंभ झालाय. हा. मग याच यज्ञात जर का अशा तऱ्हेनं संकट येऊ लागली तर आमचं संरक्षण कोण करणार? हे राजन, ज्या पद्धतीनं या क्षणी तुझं संरक्षण केलंय, मग त्याच पद्धतीनं कोणताही प्रसंग तुझ्यावरती निर्माण होऊ द्या, त्या प्रसंग क्षणी या गरुडाचा धावा कर म्हणतोय. पण गरुडा, हा. एकच एक यक्ष प्रश्न आहे. असा कोणता? यांच्या सत्कृत्यात अशा तऱ्हेनं विघ्न कोण निर्माण करताय? हे राजन, याच्या मुळाची कारणीभूत कोणच आहे तर पाताळ पुराचा सम्राट चंडासुर हो. चंडासुर हो. चंडासुर दैत्य अशा तऱ्हेनं ही विघ्न आणतोय. मग मला सांग, अशा तऱ्हेने हे दानवेश्वर आम्हा मानवांना जर का छळू लागले तर आमचं संरक्षण तू करशीलच करशील. पण वेळप्रत आमच्या दुर्दैवानं जर का मला फसविलं तर आम्ही संपणार नाही का? हे राजन, चिंता करू नकोस. माझ्या देवाचा तू एकनिष्ठ भक्त आहे. अर्थात देवाच्या भक्तांचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे म्हटलं. गरुडा, मी धन्य झालोय. तू अभयवचन दिलायस, अर्थात